मित्रांनो, तुम्ही स्कॉलरशिपचं युजर नेम आणि पासवर्ड विसरला असाल, तुम्हाला माहिती नाहीये की युजर नेम आणि पासवर्ड काय आहे, आणि तुम्हाला युजर नेम पण पाहिजे आणि पासवर्ड पण पाहिजे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने फक्त 1 मिनिटात तुमचं युजर नेम पण मिळवू शकता आणि पासवर्ड पण मिळवू शकता। याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी स्कॉलरशिपची रिलेटेड सर्व प्रकारची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आणि या डिजिटल युगातील इतर प्रकारचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आणि आपण काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर युजर नेम आणि पासवर्ड मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचंय। तर गुगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये DBT स्कॉलरशिप असं सर्च करायचं आहे। तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे। त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन जी पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकंट लॉग इन हेअर असा इंटरफेस तुम्हाला दिसतोय। तर इथे फॉरगेट युजर नेम आणि फॉरगेट पासवर्ड असे 2 ऑप्शन आहेत। तर आधी आपण युजर नेम कसं फॉरगेट करायचं तर ते पाहूया। तर फॉरगेट युजर नेमवरती क्लिक करायचं आहे आणि फॉरगेट युजर नेमवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे फॉरगेट युजर नेमचा इंटरफेस दिसतोय। तर इथे तुम्ही जो फॉर्म भरला असेल स्कॉलरशिपचा त्याच्यावरचं जे नाव आहे ते नाव, जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर आणि तुमची जन्मतारीख इथे टाकायची व्यवस्थितपणे न चुकता। जर काही मिस्टेक केली तुम्ही तर तुमचं जे युजर नेम आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही। तर ते सर्व माहिती तुम्ही इथे टाकून द्यायची आहे। तर मी इथे सर्व माहिती फिल केलेली आहे आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे, मोबाईल नंबर हाच द्यायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल। तर सर्व माहिती फिल केल्यानंतर गेट युजर नेमवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथे मला मेसेज आलेला आहे, युजर नेम सक्सेसफुल सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर। तर हा मेसेज आल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक SMS येईल आणि त्याच्यात तुमचं जे काही युजर नेम असेल तर ते दिलेलं असेल। त्यानंतर इथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे युजर नेम आहे तर ते मिळवू शकता। तर आता आपण पाहूया पासवर्ड कसा मिळवायचा आपण, किंवा पासवर्ड कसा नवीन तयार करायचा। तर पासवर्ड तयार करण्यासाठी परत आपण याच वेबसाईटवरती यायचं आहे, ॲप्लिकंट लॉग इन हिअर। तर असा इंटरफेस इथे तुम्हाला दिसतोय। त्यानंतर इथे फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळ जे युजर नेम आलं असेल SMS मध्ये तर ते युजर नेम इथे टाकायचं आहे आणि गेट OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। गेट OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे OTP सेंड टू सक्सेसफुल टू द रजिस्टर मोबाईल नंबर। तर बघा मला OTP आलेला आहे। OTP आल्यानंतर तो OTP टाकायचा आहे। त्यानंतर न्यू पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड तो रिपीट करायचा आहे। त्यानंतर सेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सक्सेसफुली सेटचा मेसेज येईल, तो पासवर्ड तुम्ही लिहून ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही युजर नेम पासवर्ड हे तयार करू शकता। तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।